नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये. आजच्या भागामध्ये आपण भेटणार आहोत एक अशा व्यक्तिमत्वाला ज्याने फिटनेस क्षेत्रामध्ये एक वेगळाच ठसा उमटलेला आहे. त्यांचं नाव आहे निखिल अष्टेवाले. निखिल सर हे एक इंटिग्रेटेड फिटनेस अँड स्पोर्ट इन्स्टिट्यूट याचे संस्थापक आहेत, IFSI. आणि फिटनेस इंडस्ट्रीमध्ये त्यांची ओळख नॅशनल पॉवर लिफ्टिंग चॅम्पियन, बॉडी बिल्डर, फिटनेस उद्योजक आणि कंटेंट क्रिएटर म्हणून आहे. आज आपण त्यांच्यासोबत फिटनेस बद्दलच्या अनेक प्रश्नांची उत्तरं शोधणार आहे. निखिल सर यांचा फिटनेस प्रवास साधारणतः 20 वर्षापूर्वी सुरू झालेला आहे आणि त्यांनी स्पर्धात्मक पॉवर लिफ्टिंग मध्ये 3 वेळा राष्ट्रीय पातळीवरती विजेतेपद मिळवलेले आहे आणि त्यानंतर फिटनेस शिक्षणात पदार्पण केले. आपल्या अनुभवातून आणि त्यांच्या कित्येक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण केले आहे, अनेकांना फिटनेसचे मार्गदर्शन केलेले आहे. निखिल सर हे फक्त प्रशिक्षक नाहीये, तर एक प्रेरणादायी मार्गदर्शक आहेत आणि त्यांनी हजारो विद्यार्थ्यांना त्यांच्या फिटनेस प्रवासात साथ दिलेली आहे. त्यांच्या ज्ञानामुळे आणि अनुभवामुळे अनेक लोकांनी त्यांची जीवनशैलीत बदल घडवलेला आहे. त्यांचं आपण स्वागत करूया. आणि आज आपण खूप साऱ्या प्रश्नांवरती बोलणार आहे, ज्याच्यामध्ये फिटनेस इंडस्ट्री याच्याबद्दल, जे ट्रेनर बद्दल जे आपले काही प्रश्न आहेत त्याच्या संदर्भात पण बोलणार आहे आणि काही असे मिथ्स असतील जे फिटनेस इंडस्ट्रीमध्ये भरपूर प्रमाणात आहेत त्याच्यावरती पण आपण चर्चा करणार आहे. सर्वात पहिला आपण ट्रेनरच्या संदर्भात आपण चर्चा करणार आहे. त्याच्यामध्ये आपला एक पहिला जो प्रश्न आहे की जो आजकाल जे अनेक लोक फिटनेस कोर्स न करता ट्रेनिंग घेतात त्याच्या संदर्भात आहे आणि ते कितपत योग्य आहे. आणि भरपूर वेळा ट्रेनरचे हे पण प्रश्न असतात की फी वरून सुद्धा खूप सारे बोलले जाते की काही कोर्सेसची फी कमी आहे, काही कोर्सेसची फी जास्त आहे. तर या संदर्भात थोडेसे आम्हाला माहिती द्या. सर्वप्रथम तर मी स्वागत करतो तुमच्या चॅनलचं आणि धन्यवाद की तुम्ही हा पॉडकास्ट तुम्ही घडवून आणला आणि तुमच्या अभय कोच नावाचा जो इंस्टाग्राम वरती जो पेज आहे त्याच्यावरती तुम्ही भरपूर असे प्रश्न घेता, त्याचं मी स्वागत करतो. आता मी येतो तुमच्या प्रश्नावर. तर पहिलं तर हा प्रश्न आहे तुमचा की फिटनेस इंडस्ट्रीमध्ये येण्यासाठी तुम्ही एक कोर्स केला पाहिजे. कोर्स करण्याचा हा जो डिसिजन असतो स्टुडंट्सचा तो बरोबर आहे, त्यांनी केला पाहिजे. आणि दुसरं मग तुम्ही हे विचारलं की फीस बद्दल. तर फिटनेस इंडस्ट्रीमध्ये सर्वप्रथम तर खूप चांगलं करिअर तुम्ही घडवू शकता. मी स्वतः फिटनेस इंडस्ट्रीमध्ये आता 25 वर्षापेक्षा जास्त मी या इंडस्ट्रीत आहे. या इंडस्ट्रीला मी जवळून बघितलेलं आहे. इनफॅक्ट ज्या वेळेला मी इंडस्ट्रीमध्ये आलेलो त्यावेळेला जिम्स कमी होते. आता तर जिम्स भरपूर झालेत, भरपूर पर्सनल ट्रेनर्स झालेत, फिटनेस प्रोफेशनल वाढलेत. तर फिटनेस इंडस्ट्रीमध्ये खूप चांगलं करिअर आहे. तुम्ही अगदी पर्सनल ट्रेनर पासून ते अगदी तुम्ही सगळ्या डिपार्टमेंटमध्ये काम करून जिम मॅनेजमेंट आणि जिम ओनर आणि मग चेन ऑफ जिम्स, म्हणजे एवढं तुम्ही चांगलं एक करिअर ह्याच्यामध्ये घडवू शकता. आता फिटनेस इंडस्ट्रीमध्ये येण्यासाठी कोर्स कसा केला पाहिजे? तर कोर्स एक असा पाहिजे की ज्याच्यामध्ये सर्व फिटनेसचे जे टॉपिक आहेत ते कव्हर होत आहेत आणि त्याला एकदम साध्या भाषेमध्ये त्या स्टुडंटला समजवणारा कोर्स, म्हणजे त्याला समजलं पाहिजे. हा एक असा कोर्स. प्लस त्या कोर्सची किंवा त्या अकॅडमीची क्रेडिबिलिटी किती आहे इंडस्ट्रीमध्ये, हे पण सर्वात इम्पॉर्टंट आहे. म्हणजे त्या अकॅडमी मधनं कोर्स केल्यानंतर तुम्हाला किती ऑपॉर्च्युनिटी बाहेर मिळतात काम करायला. तुम्ही ऍज अ पर्सनल ट्रेनर म्हणून काम करू शकतात का? जिम्स मध्ये त्या सर्टिफिकेट जिकडून तुम्ही सर्टिफिकेशन केलंय त्याचं वेटेज आहे का जिम्स मध्ये? ते सर्टिफिकेट बघितल्यानंतर तुम्हाला तिकडे नोकरी मिळते का? म्हणजे अशी ती अकॅडमी आहे का? त्या अकॅडमीचे टायअप्स किती जिम्स बरोबर आहे? बरोबर आहे. इंटरनॅशनल लेवलवरती तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी मिळते का? जसं फॉर एक्झाम्पल आता IFSI जर तुम्ही बघितलं तर IFSI कितीतरी मुलं हे मुंबई, पुणे, गोवा किंवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि इव्हन महाराष्ट्राच्या बाहेर कितीतरी जिम्स मध्ये ते काम करतात. आपल्या पुण्यामध्येच एक हॉस्पिटल आहे, इफ आय एम नॉट रॉंग, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, त्यांची एक जिम आहे. त्या जिम मध्ये कितीतरी आपले IFSI चे ट्रेनर्स आहेत. त्यानंतर जे क्रूज शिप्स वरती आमचे कितीतरी ट्रेनर्स आज क्रूज शिप्स वरती ऍज पर्सनल ट्रेनर म्हणून काम करतात. कारण का आमच्या अकॅडमीचा टायअप आहे त्यांच्याबरोबर. बरोबर आहे. स्टायनर नावाचे जे क्रूज आहे तिकडे आमचे कितीतरी ट्रेनर्स आता काम करतायत. चांगलं एक करिअर घडवलंय त्यांनी, चांगलं टेक होम सॅलरी घेऊन जात आहेत, चांगले पैसे कमवत आहेत, दे आर वेल सेटल्ड. कितीतरी असे ट्रेनर्स आहेत ज्यांनी आपली स्वतःची जिम उघडली आहे, सप्लिमेंटचे डीलरशिप्स घेतली आहेत. असे कितीतरी लोक आहेत. त्याच्यामध्ये असे ट्रेनर ज्यांनी ट्रेनरचा कोर्स केला आणि नंतर ते न्यूट्रिशनिस्टचा पण कोर्स केला त्यांनी. आणि मग त्यांचा असा उद्देश होता की आपले सप्लिमेंटचे आपली डीलरशिप घेतली पाहिजे, सप्लिमेंटचे स्टोर्स उघडले पाहिजे. म्हणजे जिकडून तुम्ही कोर्स करताय
त्याची क्रेडिबिलिटी काय आहे, पहिली गोष्ट. त्याचं अफिलिएशन कोणाकोणाबरोबर आहे, नॅशनल अफिलिएशन आहे का, इंटरनॅशनल एक्रेडिशन आहे का, त्याला मान्यता आहे का, हे नक्की बघितलं पाहिजे. आणि त्यासोबत तुम्ही हेही बघितलं पाहिजे की तिकडे जे फॅकल्टीज आहेत ते या फिटनेसच्या टॉपिकला सिंपल आणि साध्या भाषेमध्ये तुम्हाला समजवत आहेत. कारण का हे सगळे टॉपिक्स तुम्हाला माहिती आहे, आता ह्याच्यामध्ये फिटनेसचे टॉपिक असतात, त्याच्यामध्ये अॅनाटॉमी आली, कायनेसॉलॉजी आली, फिजिओलॉजी आली. सर्व जे सिलेबस आहे हे इंग्लिशमध्ये आहे. त्याच्यामध्ये लॅटिन टर्म्स आहेत, लॅटिन आणि ग्रीक टर्म्स आहेत. जर तुम्ही बघितलं अॅनाटॉमी, कायनेसॉलॉजी, त्याला सोप्या भाषेमध्ये स्टुडंट्सला समजवलं जातं का. आणि मग तुम्ही बघता फीस कडे की हे सगळं तुम्हाला मिळतंय आणि ती तुम्ही जी फी भरताय ती किती. ओके, म्हणजे तुम्हाला व्हॅल्यू फॉर मनी मिळते का. आता इकडे अजून एक गोष्ट मला सांगायची आहे, काही काही कोर्सेस असे असतात ज्याची प्रचंड जास्त फीज असते, प्रचंड जास्त फीज आहे, पण तिकडे तुम्हाला व्हॅल्यू फॉर मनी मिळत नाही. फक्त ब्रँड झालाय म्हणून जास्त फीज आहे. बरोबर आहे. कुठे कुठे मी हे बघतो एकदमच कमी फीज आहे, पण एकदमच कमी फी आहे पण तिकडे क्वालिटी नाहीये, एज्युकेशनची क्वालिटी चांगली नाही. तर या गोष्टी पण जरा तुम्ही बघितलं पाहिजे. ह्याच्यासाठी तुम्ही ट्रायल लेक्चर घेतले पाहिजे, त्या अकॅडमीची पूर्ण माहिती काढली पाहिजे. कधी कधी मी हे बघतो, असं बघतो की काहीतरी एक 15,000चा कोर्स आहे, 17,000चा कोर्स आहे आणि त्याच्यामध्ये असं मार्केटिंग केलं जातं की त्याच्यामध्ये तुम्हाला पीटी कोर्स पण मिळेल आणि न्यूट्रिशन कोर्स पण मिळेल. आता हे शक्य नाही, इट इज नॉट पॉसिबल ऍक्च्युली. तर या सगळ्या गोष्टी जरा तुम्ही विचार केला पाहिजे, स्टुडंट्सनी विचार केला पाहिजे, ट्रायल लेक्चर्स घेतले पाहिजे, अकॅडमीचे पेजेस जाऊन चेक करा, कोणाकोणाबरोबर टायअप आहे त्यांच्या पोर्टलवरती जाऊन चेक करा, तिकडच्या मुलांशी बोला, किती मुलं बाहेर काम करतायत इंडस्ट्रीमध्ये ते बघा, त्यांच्याशी बोला. म्हणजे हे तुम्ही आरामात काढू शकता. आणि ह्याच्यानी जेव्हा तुम्ही अशा जागेत जेव्हा तुम्ही कोर्स करता तर त्या सर्टिफिकेशनला एक वेटेज असते, त्याची एक क्रेडिबिलिटी असते. तर हे अत्यंत इम्पॉर्टंट आहे असं मला वाटतं. नक्कीच नक्कीच. म्हणजे फी पेक्षा त्या कोर्सेसमध्ये काय शिकवलं जातं हे खूप महत्वाचं आहे. येस, नक्कीच. आणि बरेच ट्रेनर जे आहेत हे कोर्स करून जातात, परंतु इन्कम वाढवण्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे. म्हणजे बेसिक आपण जिम मध्ये जातो, एका जॉब लागला आणि तिथे त्यांना एक बेसिक सॅलरी दिली जाते. इन्कम अजून वाढण्यासाठी आपण काय केलं पाहिजे ट्रेनरसाठी, त्याच्याबद्दल थोडीशी माहिती द्या. मी नेहमी हे सांगत आलेलो आहे माझ्या ओरिएंटेशन मध्ये किंवा माझ्याकडे जेव्हा ट्रेनर्स येतात गाईडलाईनसाठी, तेव्हा मी त्यांना सांगतो, तुम्ही जेव्हा जबाबदारी घेता त्यावेळेला तुमची इन्कम वाढते. जबाबदारी घेणाऱ्या माणसाला इथे महत्व आहे. एक ट्रेनर, आता एका मुलानी किंवा एका मुलीनी कोर्स केला, पर्सनल ट्रेनिंगचा कोर्स केला आणि त्या मुलाला किंवा मुलीला जॉब लागला ॲज अ पर्सनल ट्रेनर और ही इज वर्किंग ॲज अ फ्रीलान्सर. त्याला इन्कम यायला स्टार्ट झाली, मग त्याच्यामध्ये ती बेसिक सॅलरी पण झाली आणि पीटीचं इन्कम पण झालं, जे काय असेल. ओके, इनिशियली असं समजा 12,000 15,000 जे काय असेल. त्याच्या पुढे मग त्याच्याकडे क्लायंट्स येतात, मग ते 15,000चे त्याचे 25,000 होतात, मग हळूहळू ते 25,000 त्याचे 50,000 होतात. हे जे इनिशियली जे होतं ना, दिस इज अ किक स्टार्ट, ह्याला मी किक स्टार्ट म्हणतो. याच्या पुढे एक असा फेज येतो की जिकडे तुमची इन्कम जरा सॅच्युरेट होते, त्याच्या पुढे तुमची इन्कम वाढत नाही. मग त्याच्यामध्ये असंही असतं की तुमच्याकडे टाइम नाही आहे, भरपूर क्लायंट्स आहेत, बरोबर आहे. मग तिकडे जरा तुम्ही विचार केला पाहिजे की आता ह्याच्या पुढे काय करायचं. मग ह्याच्या पुढे आता तुम्हाला जर तुमची फीज वाढवायची तर ऑब्व्हियसली तुमची सर्व्हिस चांगली केली पाहिजे. तुम्ही आता काय करताय, तुम्ही फक्त ट्रेनिंग देताय, मग तुम्ही ऍडिशनल सर्व्हिसेस दिले पाहिजे. मग ऍडिशनल सर्व्हिसेस म्हणजे काय, ऍडिशनल काउन्सिलिंग म्हणजे काय, तुम्ही स्वतःला अपग्रेड करणं अत्यंत इम्पॉर्टंट आहे. आणि म्हणून मग मुलं अपग्रेड करतात. म्हणजे पीटी कोर्स केला, मग त्यांनी न्यूट्रिशनचा कोर्स केला, बरोबर आहे. आता हे केलं की डेफिनेटली तुम्ही जास्त चार्ज करू शकता. ओके, एवढंच नाही, तुमच्या काउन्सिलिंग मध्ये बदल येतो, तुमचा कॉन्फिडन्स वाढतो, तुम्ही जास्त चांगल्या रीते तुम्ही लोकांना समजवू शकता. ओके, तुमचा पीटीचा जो रेट आहे तो तुम्ही जास्त ठेवू शकता, कारण का नाव यू आर मोर क्वालिफाईड. त्याच्या पुढे मग मुलं काय करतात, अजून अपग्रेड करतात, स्पेशल पॉप्युलेशनचा कोर्स केला. आता बघा, जिम मध्ये लगभग मिनिमम 25 ते 30% क्राऊड असं असतो की ज्याला काही ना काही मेडिकल कंडिशन आहे. आता मेडिकल कंडिशन असलेल्या लोकांना जनरली नॉर्मल जे ट्रेनर असतात ते जनरली त्यांना ट्रेन करू शकत नाही, कारण का जर समजा स्लिप डिस्क असेल तर ट्रेनरला माहिती पाहिजे कुठले व्यायाम द्यायचे आणि कुठले नाही द्यायचे. शोल्डर डिसलोकेशन आहे कोणाला, मग कुठले व्यायाम द्यायचे कुठले नाही हे माहिती पाहिजे. म्हणून तिकडे आता
अशा लोकांना ट्रेन करणे, मग त्याला स्पेशलायझेशन म्हणतो आपण. मग मुलं ते पण करतात स्पेशल पॉप्युलेशन कोर्स. त्याच्याने काय होतं, असा जो पूर्ण क्राऊड आहे तो तुमच्याकडे येतो, अजून तुमचा इन्कम वाढतो. मग कितीतरी मुलं आहेत हे अजून अपग्रेड करतात. छोटे छोटे वेबिनार होतात आमच्याकडे. डायबिटीजचा वेबिनार झाला, आता परवा मेनोपोज मॅनेजमेंट वरती एक वेबिनार झाला. ओके, असे कितीतरी वेबिनार होतात. त्याच्याने ते आपलं स्पेशलायझेशन अजून जास्त इम्प्रूव्ह करतात. मास्टरचा कोर्स करतात, जिकडे तिकडे क्लीन अँड जर्क, स्नॅच असे ऍडव्हान्स लेवलचे मुवमेंट त्यांना शिकायला मिळते. हे एक व्हेरिएशन आलं तुमच्या क्लायंटसाठी. तुम्ही जितकं स्वतःला अपग्रेड कराल तितकं तुम्ही चांगलं चार्ज करू शकता. आणि परत मी इकडे म्हणतो, इकडे पण मी बघतोय व्हॅल्यू फॉर मनी. मी इंडस्ट्रीमध्ये आलो तर मी काय डायरेक्टली फिटनेस अकॅडमी उघडलेली नाहीये. आय वॉज अ पर्सनल ट्रेनर. आय स्टार्टेड माय करिअर एज अ पर्सनल ट्रेनर. बरोबर आहे. त्यावेळेला पण मी हे बघत होतो, मी जेव्हा माझ्या क्लायंटला चार्ज करतो देन आय शुड गिव्ह हिम व्हॅल्यू फॉर मनी. मी जर त्याला पर्सनल ट्रेनिंग करताना 10,000 चार्ज करतोय तर माझ्या क्लायंटला माझ्याकडनं 20,000चं 25,000चं त्याला सर्व्हिस मिळालं पाहिजे, त्याला काउन्सिलिंग मिळाली पाहिजे, त्याची नॉलेज वाढली पाहिजे. व्हॅल्यू फॉर मनी. ती व्हॅल्यू फॉर मनी जेव्हा तुम्ही देता ऑटोमॅटिकली तुमचं इन्कम वाढतं. आणि त्याच्या पुढे पण सांगतो, खूप लोकांना असं वाटतं की फिटनेस इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर तुम्ही ऍज अ ट्रेनर काम करता, पर्सनल ट्रेनर, आणि शेवटपर्यंत ऍज अ पर्सनल ट्रेनर काम करता. असं नाहीये. तिकडे पण वेगवेगळे डेझिग्नेशन्स आहेत. तुम्ही आता पर्सनल ट्रेनर म्हणून काम केलं, मग तुम्ही त्या जिम मध्ये फ्लोअर मॅनेजर झालात, पुढे तुम्ही सिनियर फिटनेस काउन्सिलर झालात, पुढे तुमची इच्छा आहे फॅकल्टी होण्याची, मग तुम्ही फॅकल्टी झालात, मग तुम्ही सिनियर फॅकल्टी झालात, हेड ऑफ द डिपार्टमेंट झाला. तुम्हाला सेल्स डिपार्टमेंटमध्ये काम करायला कितीतरी ऑपॉर्च्युनिटीज आहेत. सेल्स कॉर्डिनेटर, असिस्टंट सेल्स मॅनेजर, जिम मॅनेजर किंवा सेल्स मॅनेजर, तिकडून पुढे जनरल मॅनेजर, असे कितीतरी. यू हॅव टू टेक रिस्पॉन्सिबिलिटी. तुम्ही जबाबदारी घेतली, तुमची इन्कम वाढेल. तर अशा पद्धतीने मुलांनी विचार केला पाहिजे आणि अशा पद्धतीने त्यांनी आपलं करिअर एक चांगलं सेट केलं पाहिजे. नक्कीच. म्हणजे नॉलेज वाढवणे हा सर्वात महत्वाचा पार्ट आहे ट्रेनरची ग्रोथ होण्यासाठी. मग ते न्यूट्रिशन असेल किंवा स्पेशल पॉप्युलेशन असेल किंवा दररोज 1-2 तास तरी वाचन केले पाहिजेत किंवा रिसर्च पेपर वगैरे वाचले पाहिजे. एक्झॅक्टली. आता बघा ना, आता जर मी एक अकॅडमीचा डिरेक्टर आहे, ट्रेनिंग डिरेक्टर आहे, तर असं नाहीये की मी असं नाही समजू शकत की मला सगळं येतं. इनफॅक्ट मी तर हे म्हणेन, मी जेव्हा हे समजायला लागेन की मला सगळं येतं, दॅट इज अ एंड. माणूस नेहमी शिकत असतो. बरोबर आहे. तर आज पण मी वाचन करतो आणि त्याच्यामुळे एवढे वेबिनार मी घेऊ शकतो किंवा एवढे इन्फॉर्मेटिव्ह जे सेमिनार्स घेतो, हे करतो, हे मी घेऊ शकतो. द सेम अप्लाइज टू अ ट्रेनर. वाचन करणं, शिकणं, नवीन कोर्सेस करणं, वेबिनार अटेंड करणं, इट इज ऍब्सोल्युटली इम्पॉर्टंट. येस. तुम्ही डॉक्टर्सना बघा, डॉक्टर झाल्यानंतर ते रेग्युलरली त्यांचे सेमिनार्स असतात, ते अटेंड करतात. कोणतरी एक सिनियर डॉक्टरनी काहीतरी कुठेतरी त्यांना कळलं की एक सिनियर डॉक्टर बरोबर काहीतरी आपल्याला शिकायला मिळतंय, तिकडे ते जातात, सेमिनार्स मध्ये अटेंड करतात. अशी कितीतरी ते अपग्रेड करतायत ना स्वतःला. सो दिस इज द सेम थिंग व्हॉट आय एम सेइंग. ऍक्च्युली थोडं हे कुठेतरी लॅक होतंय म्हणजे फिटनेस इंडस्ट्री ट्रेनर मध्ये. कोर्स झाला का म्हणजे आपण खूप काही शिकलो असं त्यांचं नाही, असं नसतं. काय होतं, त्यांना कोर्स झाला, तुम्ही एका जिम मध्ये ऍज अ ट्रेनर म्हणून लागलात, पर्सनल ट्रेनिंग यायला लागले, दिवसभर पर्सनल ट्रेनिंग घेतात, त्याच्यामध्ये ते एवढे गुंतले जातात की वेळ कसा निघत जातो त्यांनाही समजत नाही. त्यांना वेळ काढायला लागेल, स्वतःला अपग्रेड करायला वेळ काढायला लागणार. कारण का ट्रेनर्स जे आहेत हे मी बघितले, ते त्या रुटीन मध्ये अडकतात. क्लायंट्स येत आहेत, पैसे कमवत आहेत, पण ते एक भाग जो आहे त्यांचा अपग्रेडेशन, तो कुठेतरी मागे राहिलाय. तर त्यांनी हा विचार केला पाहिजे आणि त्यांनी वेळ काढला पाहिजे. म्हणजे कोर्स झाल्यानंतर ऍक्च्युली पैसा येतोय, परंतु ते विसरतात की आपल्याला नॉलेज अजून गेन करायला लागणार आहे. येस, खूप छान पॉईंट होता हा सर. सर, बऱ्याच जणांचे मला सुद्धा काही मेसेज येतात की सर मला फिटनेस इंडस्ट्रीमध्ये करिअर करायचं आहे. मग काही जण आता ऍक्च्युली 12वी मध्ये असतात किंवा काही जणांनी 12वी झाल्यानंतर किंवा ग्रॅज्युएशन वगैरे करत असतात. तर फिटनेस इंडस्ट्रीमध्ये जे काही कोर्सेस आहेत ते कोण करू शकतात जास्तीत जास्त, त्याच्याबद्दल थोडीशी तुम्ही माहिती द्या. फिटनेस इंडस्ट्रीचे कोर्सेस हे सगळे जण करू शकतात, सगळ्या स्ट्रीमचे लोक करू शकतात. ही एक खूप मोठी गैरसमजूत आहे लोकांची की फिटनेस इंडस्ट्रीमध्ये कोर्स करायला माझा सायन्स बॅकग्राऊंड पाहिजे. असं बिलकुल नाहीये. तुम्ही सायन्स बॅकग्राऊंडचे असू दे, तुम्ही
आर्ट्स मध्ये असू दे किंवा तुम्ही कॉमर्स मध्ये असू दे, तुम्हाला जर फिटनेसचं पॅशन आहे आणि तुम्हाला शिकायची इच्छा आहे, तुम्ही फिटनेस कोर्स करू शकता. तुम्हाला तो पॅशन पाहिजे फक्त. मी स्वतः एक कॉमर्स ग्रॅज्युएट आहे. ओके, मी स्वतः एक कॉमर्स ग्रॅज्युएट आहे, पण मी जर तुम्ही बघितलं तर मी अॅनाटॉमी, कायनेसॉलॉजी किंवा हे जे पूर्ण सायन्स आहे किंवा न्यूट्रिशन सायन्स आहे याच्याबद्दल मला आवड आहे आणि म्हणून मी ते वाचतो, मला ते पॅशन आहे. बरोबर आहे. तर ते सगळ्या स्ट्रीमचे लोक हे करू शकतात. तुम्हाला पॅशन हवंय, शिकण्याची इच्छा हवी आणि तुम्हाला ह्या इंडस्ट्रीमध्ये काहीतरी करायचंय, हे विलिंगनेस पाहिजे. बरं, तुम्हाला पॅशन आहे म्हणून तुम्ही या इंडस्ट्रीमध्ये आलात, तुम्ही जबरदस्ती नाही आलात. मग मला आता सांगा, हाऊ लकी वी आर. असे किती जण आहेत दुनियामध्ये की ज्यांना पॅशनचं काम करतात, त्यांना जे आवडतं ते करतायत, असे किती आहेत? खूप कमी आहे. खूप कमी आहेत ना. मग त्याच्यातले आपण लकी आहोत इनफॅक्ट. बरोबर आहे. मग सगळेच करू शकतात. 12वीतले मुलं, 12वी झालेले मुलं झाली किंवा ग्रॅज्युएशन नंतर तर ते विचारच करतात, पण 12वी झालेले मुलं तेही करू शकतात. इनफॅक्ट इकडे मी हे सांगेन, माझ्याकडे आता पण अशी कितीतरी मुलं आहेत आमच्या अकॅडमीमध्ये, आता पण अशी कितीतरी मुलं आहेत जे 12वी ज्यांची झालेली आहे, मेकॅनिकल इंजिनिअरिंग करतायत, पण साईड बाय साईड ते हा कोर्स करतायत. ते काय करतायत? व्हॉट आर दे ट्राईंग टू डू? दे आर ट्राईंग टू डेव्हलप अ स्किल. ते स्किल डेव्हलप करतायत. अभयजी, एक तुम्हाला एक गोष्ट मला सांगायची आहे की स्किल डेव्हलपमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कुठल्याही क्षेत्रामध्ये रिसेशन येऊ दे किंवा काही प्रॉब्लेम येऊ दे, किंवा मध्ये आता एक प्रॉब्लेम आलेला, सर्वात मोठा प्रॉब्लेम होता कोरोना. कोरोनाच्या वेळेला आपण बघितलं जिम्स बंद होते, पण कितीतरी आमच्या अकॅडमीच्या स्टुडंटनी ऑनलाईन ट्रेनिंग देऊन त्यावेळेला त्यांचं इन्कम स्टेबल ठेवलं. कोरोना झाल्यानंतर मी एक त्यांचा सत्कार समारंभ मी ठेवलेला. म्हणजे ज्या लोकांनी कोरोनाच्या वेळेला पण आपल्या फॅमिलीला सपोर्ट केलं, ओके, ऑनलाईन ट्रेनिंग देऊन मंथली एक्सपेन्सेस त्यांचे भागवले, पैसे कमवले, फॅमिलीला सपोर्ट केलं, ओके, त्यांच्यासाठी मी एक सत्कार समारंभ पण मी ऑर्गनाईज केलेला कोरोना झाल्यानंतर. दिस इज स्किल. जेव्हा तुम्ही स्किल डेव्हलप करता ते वाया नाही जात. इनफॅक्ट आपली जी गव्हर्नमेंट आहे, आपली सरकार आहे, इव्हन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, त्यांनी हे सांगितलेलं आहे, स्किल डेव्हलपमेंट करा. जे लोक स्किल डेव्हलप करतील ते लोक कधीही उपाशी मरणार नाही, किंवा दे विल ऑलवेज बी सक्सेसफुल, बिकॉज स्किल डेव्हलपमेंट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तर माझ्याकडे आता कितीतरी असे लोक आहेत जे दुसऱ्या क्षेत्रातले आहेत, पण ते करतायत कारण का त्यांना हा स्किल डेव्हलप करायचा. त्यांना पीटी बद्दल जाणून घ्यायचंय, त्याचं सर्टिफिकेशन करतात. त्यांना न्यूट्रिशन बद्दल जाणून घ्यायचंय, त्याचं सर्टिफिकेशन. तर डेफिनेटली अशी मुलं करू शकतात. येस, नक्कीच. म्हणजे लॉकडाऊन मध्ये फिटनेस इंडस्ट्री तळागाळाला गेली असं म्हटलं गेलं, ते सगळ्यात ऍक्च्युअली खूप रॉंग आहे. म्हणजे ऑनलाईन लोकांनी, कित्येक ट्रेनरनी भरपूर सारे त्याच्यातून इन्कम सुद्धा जनरेट केले आणि स्वतःची हेल्थ आणि दुसऱ्यांची हेल्थ सुद्धा त्यांनी मेंटेन ठेवली. ऑब्व्हियसली आता हे बघा, त्या सिच्युएशनला तुम्ही कसं घेतलं, इट ऑल्सो डिपेंड्स ऑन दॅट. येस, माझ्या मते लॉकडाऊनच्या अगोदर किंवा कोरोना यायच्या अगोदर लोकांमध्ये ही समजच नव्हती की फिटनेस एज्युकेशन किंवा फिटनेस ट्रेनिंग हे ऑनलाईन असू शकतं. करेक्ट आहे. त्याच्या अगोदर जर तुम्ही बघितलं, जर तुम्ही हे सांगितलं की ऑनलाईन ट्रेनिंग किंवा ऑनलाईन फिटनेस एज्युकेशन, पीपल वर नॉट इंटरेस्टेड, कारण का ते बसतच नव्हतं त्यांना की ऑनलाईन कसं करणार. बरोबर आहे. पण कोरोनामध्ये करावं लागलं, काळाची गरज होती. त्याच्यानंतर एक नवीन गोष्ट घडली. लॉकडाऊन मध्ये काय फायदा नाही झालाय लोकांचा, नुकसान झालंय, पण एक नवीन गोष्ट घडली, ऑनलाईन प्लॅटफॉर्म आला. ज्या लोकांनी त्याला पॉझिटिव्हली घेतलं त्यांनी भरपूर पैसे कमवले. दे वर अर्निंग, दे ऑल आर सेटल्ड. आणि आता पण ते ऑनलाईन ट्रेनिंग देत आहेत. म्हणजे हा एक नवीन काहीतरी, एक नवीन बाजू आपल्याला कळली का नाही. काही लोक आहेत किती आता म्हणजे लाखोमध्ये ते आता कमवतात, म्हणजे ऑनलाईन सुद्धा याच्यामध्ये. नक्कीच आपले जे महाराष्ट्रीयन जी मुलं आहेत, ओके, त्यांचा एक प्रश्न असतो की सर लँग्वेज किती मॅटर करतात, किंवा मराठी, सहसा महाराष्ट्रीयन लोकांचं असं बघितलं तर मराठी ही भाषा जास्त आपण बोलतो. बरोबर. असं नाहीये की इंग्लिश हिंदी पण आहे, परंतु मराठीला ते जास्त प्रेफर करतात. तर आपल्या क्षेत्रामध्ये लँग्वेज मॅटर करते का, ह्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? आपल्या क्षेत्रामध्ये लँग्वेज बिलकुल मॅटर करत नाही. तो एक काळ होता अगोदर, खूप अगोदर तसा एक काळ होता जेव्हा फिटनेस इंडस्ट्री मध्ये असं समजलं जायचं की फक्त तुम्हाला इंग्लिश आलंच पाहिजे. तो एक काळ होता. पण आता असं नाहीये. तुम्ही जर आता बघितलं तर किती कॉम्पिटिशन वाढलेली आहे बाहेर, आणि याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर असे कितीतरी मुलं आहेत की जे मराठीमध्ये बोलतात, हिंदीमध्ये बोलतात, पण ते चांगलं समजवतात. त्यांची काउन्सिलिंग टेक्निक भरपूर चांगली आहे. तर इकडे इम्पॉर्टंट ती भाषा नव्हे, तुम्ही मराठीत बोला, तुम्ही हिंदीमध्ये बोला,
तुम्ही गुजरातमध्ये ट्रेनिंग देता तर गुजरातीत बोलायचं, किंवा तुमचे गुजराती क्लायंट असेल तर गुजरातीमध्ये बोला. समोरचा जो व्यक्ती आहे त्याला समजतंय का, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. मग तुम्ही जर त्या भाषेमध्ये व्यवस्थित समजावू शकता, काउन्सिलिंग टेक्निक तुमची पॉवरफुल आहे, चांगली आहे, तर तुम्ही डेफिनेटली पुढे जाऊ शकता. इनफॅक्ट मी तुम्हाला एक सांगेन, आता आमच्या कोर्समध्ये, पीटीच्या कोर्समध्ये आम्ही मुद्दामून एक लेक्चर ठेवलाय, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट अँड ग्रूमिंग फॉर पर्सनल ट्रेनर. हा आम्ही मुद्दामून एक आमच्या पीटी कोर्समध्ये आम्ही हा लेक्चर ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये आम्ही ह्याच गोष्टी सांगतो की तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप करायला ऍज अ पर्सनल ट्रेनर, ऍज अ फिटनेस प्रोफेशनल तुम्ही काय केलं पाहिजे, तुमची बोलण्याची पद्धत कशी पाहिजे, तुम्ही जेव्हा काउन्सिलिंग करता तर तुम्ही कुठले मुद्दे घेतले पाहिजे, कुठल्या मुद्द्यांवरती जास्त जोर घालायचा, लँग्वेज बॅरियर आहे का, लँग्वेजमुळे फरक पडतो का, असं आहे का की तुम्ही मराठी आणि हिंदीमध्ये बोललात तर तुम्ही लोकांना कन्व्हिन्स करू शकत नाही, असं बिलकुल नाहीये. तुम्ही मराठी आणि हिंदीमध्ये बोला, चांगल्या रीतीने समजवा, सगळे मुद्दे तिकडे जे आहेत, समोरच्याची जी क्वेरी आहे, समजा फॅट लॉस, एकाला फॅट लॉस करायचंय, मग त्या फॅट लॉसचे सगळे मुद्दे जर तुम्ही त्याला समजवलं तर तो कन्वर्ट होतो, ही बिकम्स युअर क्लायंट. तो तुमचं पर्सनल ट्रेनिंग तुमची घेतो, तो असं काही त्याच्यामध्ये इश्यू नाही. तर हे अगोदर होतं, पण हे आता बिलकुल नाहीये. आणि म्हणून जर तुम्ही बघितलं तर आपल्या अकॅडमीमध्ये आपण इंग्लिश कोर्स, मराठी कोर्स आणि हिंदी कोर्स, आपण असे पण कोर्सेस आपण ठेवलेले. येस, म्हणजे नॉलेज जेही आपल्याकडे आहे ते आपण पुढच्या व्यक्तीला आपल्या भाषेमध्ये आपण साध्या आणि सोप्या भाषेमध्ये कसं सांगतो हे सर्वात महत्वाचं आहे. म्हणजे ऍक्च्युली इंटरनॅशनल लेवलला आपल्याला भाषा हे कुठेतरी थोडंसं हे होऊ शकतं, परंतु आपण पहिला चालू तर केला पाहिजे. म्हणजे जे काय आहे आपलं जे नॉलेज आपण गेन केलेलं आहे ते लोकांना देणं आपण चालू केलं पाहिजे. आणि अजून एक मला इथे ऍड पण करायचंय की ज्या मुलांना हे वाटतं की इंग्लिशमध्ये बोलता येत नाही, त्यांनी इंग्लिशमध्ये बोलायला त्यांनी प्रयत्न सुरू करावेत. हे एवढं काही डिफिकल्ट नाहीये, एवढं काय असं काही एवढं अवघड नाहीये ते. तुम्ही इंग्लिशमध्ये वाचन सुरू करा, इंग्लिश पेपर वगैरे वाचा, किंवा तुम्ही एक सवय लावून घ्या. आधी थोडा प्रॉब्लेम होतो, पण ते काय ते समजतं बरोबर व्यवस्थित, हळूहळू तुमची ती भाषा डेव्हलप होत जाते. तर इंग्लिशमध्ये बोलणं एवढं काय म्हणजे एवढं अवघड नाहीये. तुम्ही सुरुवात केली पाहिजे, आपल्या मुलांनी सुरुवात केली पाहिजे. सुरुवात केली, तुम्ही बघितलं 2 महिने झाले, 6 महिने झाले, 1 वर्ष, एका वर्षात एकदम चांगला तो बोलू लागतो. काही असा मोठा इश्यू नाहीये तो, मला वाटत नाही. नक्कीच ट्रेनर बद्दल असून असे भरपूर सारे क्वेश्चन आहेत, तरी आपण भरपूर आता कव्हर केलेले आहेत. परंतु एक जे नॉर्मल लोक आहेत, जे त्यांना स्वतःची हेल्थ इम्प्रूव्ह करायची आहे, त्यांना स्वतःचं वजन कमी करायचं आहे, तर हे कमी करताना सोशल मीडियावरती भरपूर सारे मिथ्स आहेत. त्याच्या संदर्भातच आज आपण थोडंसं बोलणार आहे. त्यातलाच एक माझा असा पहिला प्रश्न आहे की फॅट लॉस करताना कन्सिस्टन्सी हा किती महत्वाचा भाग आहे. कारण बेसिक प्रश्न हे भरपूर जण आपल्याला सोशल मीडियावरती पाहायला मिळतात, परंतु कन्सिस्टन्सी हे फॅट लॉसला किती मॅटर करते, याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? फॅट लॉस असू दे किंवा ते फिटनेस असू दे, कन्सिस्टन्सी भरपूर मॅटर करते. रेग्युलर आपला व्यायाम होणे किंवा आपण एक पर्टिक्युलर डाएट फॉलो करतोय, त्याच्यामध्ये कन्सिस्टंटली सारखं ते करत राहणं हे अत्यंत इम्पॉर्टंट आहे. कारण का रिझल्ट जे असतात, मी नेहमी म्हणतो रिझल्ट म्हणजे एक बाय प्रोडक्ट असतो, बरोबर आहे. तुम्ही सुरुवात करा आणि ते कंटिन्यू करा. पहिलं स्टेप 1 सुरुवात करणं अत्यंत इम्पॉर्टंट आहे. तुम्ही सुरुवातच नाही केली तर कंटिन्यू कुठून होणार आहे. तर पहिलं आहे सुरुवात करणे. बरं, सुरुवात करायची असं आहे का, आता हे नॉर्मल लोकांसाठी मी बोलतोय, असं आहे का की तुम्हाला जिम मध्येच गेलं पाहिजे? नाही, तुम्ही घरी सूर्यनमस्कारांनी सुरुवात करा, तुम्ही स्क्वॉट्स घरी करा, तुम्ही वॉकिंगला जा, सुरुवात करा. तिकडे तुम्ही करायला लागले की हळूहळू आता परत तुम्हाला तुमचा इंटरेस्ट येतो, तुम्हाला चांगलं बरं वाटायला लागतं, बरोबर आहे. थोडे रिझल्ट येतात, हलकं वाटायला लागतं, यू गेट मोटिवेटेड. मोटिवेशन आलं त्याचं की हळू मग तुम्ही वेळ वाढवा, मग तुम्ही जिम मध्ये जा. जिम मध्ये व्यवस्थित एक क्वालिफाईड पर्सनल ट्रेनर असेल त्याच्या अंडर तुम्ही गाईडलाईन्स घ्या आणि मग कन्सिस्टंटली ते फॉलो करा. आणि तुम्हाला समजणार पण नाही की रिझल्ट कधी आले, म्हणजे रिझल्टची सुरुवात कधी झाली. आणि मी तर म्हणतो इनिशियली रिझल्ट बद्दल विचारच नाही करायचा. रिझल्ट इज अ बाय प्रोडक्ट. हे फॅट लॉस जे आहे हे बाय प्रोडक्ट आहे. तुम्ही व्यायाम करा फिटनेससाठी, फॅट लॉस हा बाय प्रोडक्ट आहे. आणि त्याच्यामध्ये बरं डाएट इम्पॉर्टंट आहे, डाएटमध्ये पण कन्सिस्टन्सी एकदम इम्पॉर्टंट आहे, नो डाऊट अबाउट इट. पण असं नाहीये की म्हणजे तुमच्या आवडीचं जेवण तुम्ही खाऊच शकत नाही. कमी करा, जरा त्याला लिमिट करा. तुम्ही अगोदर जे रोज खात होते तसं रोज खायची गरज नाहीये. तुम्ही त्याला 1 दिवस ठेवा, आठवड्यातनं 1 दिवस. आता बघा, आठवड्यातनं 1 दिवस जरी तुम्ही केलं, आठवड्यातनं 1 दिवस तुम्हाला जे आवडते तुम्ही खाल्लं, काही असू दे, ते तुम्ही
चॉकलेट्स खाल्ले किंवा तुम्ही समजा केक खाल्ला, ते काय आवडतं तुम्हाला, ओके, बर्गर खाल्ला, पण हा विचार करा ना, मागचे 6 दिवस जे होते, ओके, तिकडे तुम्ही कंट्रोल केलेलं आहे, तर तिकडे अनवॉन्टेड कॅलरीज जे बॉडीमध्ये जात होते त्याला थांबवलं ना तुम्ही, त्याच्यावरती तरी तुम्ही कंट्रोल आणला ना. अगोदर पेक्षा तरी बेटर आहे का नाही हे? नक्कीच. हे झालं. मग याच्या पुढे अजून तुम्हाला तो पिरियड वाढवायचा आहे. 7 दिवसामध्ये एकदा तुम्हाला आवडतं जेवण तुम्ही खात होतात, आता त्याला 10 दिवसात एकदा करा. बरं, जसे जसे तुम्हाला रिझल्ट येतात हे मोटिवेशन ऑटोमॅटिकली येते, तुम्हालाच वाटायला लागतं अरे आता मला रिझल्ट येत आहेत, कशाला हे उगाच मी बर्गर आणि पिझ्झा कशाला खाऊ, नको, आता नको, हे तुम्हालाच वाटू लागतं. याचा अर्थ यू आर ऑन द राईट ट्रॅक. तुम्हाला हे वाटायला लागलं म्हणजे यू आर ऑन द राईट ट्रॅक. हे कन्सिस्टन्सी पण ही अशीच तुमची चांगली होणार. म्हणजे पहिली सुरुवात आहे स्टार्ट करणे, बरोबर, आणि त्याच्या पुढे मग तेच फॉलो करणे. नक्कीच. म्हणजे बरेच लोक असे आहेत की इमिजिएटली ते कॅलरीज काउंटिंग वरती जातात किंवा दररोज वेट चेक करणे आणि कुठला तरी एखादा पदार्थ इमिजिएटली स्टार्ट करणे, म्हणजे जसं की आता प्रोटीनची रिक्वायरमेंट एवढी आहे तर लगेचच 10 अंडी चालू करणार. याच्यामुळे सुद्धा एक कन्सिस्टन्सी मध्ये कुठेतरी आपल्याला ब्रेक होऊ शकतो असं. हो, होऊ शकतं. म्हणजे अगदी तुम्ही सुरुवात करताना स्लो अँड स्टडी जर केलं, ओके, कारण का लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही आहारामध्ये बदल आणता किंवा तुमच्या लाईफस्टाईल मध्ये बदल आणता, तर तुमच्या शरीराला त्याची सवय लागणे हे पण इम्पॉर्टंट आहे. बरोबर आहे का नाही? आता तुम्ही अंड्यांबद्दल बोलले, अंड्यांबद्दल समजा कोणाला सांगितलं गेलं की एवढे एवढे अंडी तुम्हाला दिवसाला तुमच्या शरीराला पाहिजे, पण तुम्ही अचानक दुसऱ्या दिवशीपासून एवढी अंडी खायला लागली, मग तुम्हाला त्रासच होणार आहे ना त्याचा, तुम्हाला लूज मोशन होणार, जुलाब लागतील, हे होतच, कारण का बॉडीला सवय नव्हती. मग अशा वेळेला काय करायचं, सुरुवात करताना हळूहळू सुरुवात करायची. आपल्या शरीराला त्याची सवय होणे अत्यंत इम्पॉर्टंट आहे आणि बॉडी चांगल्या पद्धतीने अडॅप्ट करते, हे मी बघितलेलं आहे. खूप चांगल्या पद्धतीने त्या गोष्टीला ती सवय लावून घेते, अडॅप्ट करते त्या गोष्टीला. म्हणजे हळूहळू हे होतं. तर ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम झालं पाहिजे त्याला, अचानक या गोष्टी करायच्या नाही. सुरुवात करताना स्लो 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 स्टडी करता करता तुम्हाला समजेल बॉडीला आता सवय होते आणि मग तुम्ही हळूहळू वाढवा. ही पण एक पद्धत आहे. म्हणजे सस्टेनेबल वेट मेंटेन करण्यासाठी ही एक मेथड खूप छान आहे. हो. आता मी एक उदाहरण देतो. मला जर शरीराला एकदम बॉडीला कंडिशन मध्ये आणायचं असेल तर मी त्या पिरियडसाठी कार्ब्स एकदम लो करतो, बरोबर आहे. आता मी जेव्हा कार्ब्स लो करतो तर मला एवढा त्रास होत नाही, बॉडीला सवय झालेली आहे. पहिल्यांदा जेव्हा मी केलेलं मला अतिशय त्रास झालेला त्यावेळेला, डोकं दुखणे, चिडचिड होणे, वर्कआउट करताना ब्लॅकआउट येणे, हे व्हायचं त्यावेळेला. हे तुम्हाला मी म्हणतोय 3-4 वर्ष अगोदरची गोष्ट, पण 3 वर्ष अगोदर पकडा तुम्ही. पण आता बॉडीला हळूहळू बॉडीने अडॅप्ट केलंय त्या गोष्टीला, आता नाही तो त्रास होत. स्लो अँड स्टडी आणि ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम तुम्हाला दिसेल की तुमचे रिझल्ट येतात तुम्हाला. हे एक उदाहरण दिलं तुम्हाला. म्हणजे असं नाही म्हणत आहे सगळ्यांनी अगदी कार्ब्स लो केले पाहिजे, माझा उद्देश वेगळा होता. मला बॉडीला एकदम कंडिशन मध्ये आणायचं होतं म्हणून. दुसऱ्यांचा उद्देश फक्त वजन कमी करणे, त्यांना काय हे सगळं करायचं नाही. एका नॉर्मल माणसाला काय पाहिजे, पोट कमी झालं पाहिजे, वजन कमी झालं पाहिजे. मग मी त्यांच्यासाठी पण ते हे म्हणतोय. म्हणजे मी असं नाही म्हणत अगदी ड्रास्टिकली तुम्ही कार्ब्स वगैरे लो करा वगैरे. जे काय तुम्हाला डाएट दिलं जातं त्याला हळूहळू बॉडीला सवय लागेपर्यंत तुम्ही ते कंटिन्यू करा आणि हळूहळू तुम्हाला दिसेल की रिझल्ट पण येतात, त्रास पण होत नाही. नक्कीच सर. सर, याच्यामध्ये ट्रेनरचा रोल कितपत आहे? कारण की काउन्सिलिंग पार्ट एक खूप महत्वाचा आहे असं मानलं जातं. ओके, कन्सिस्टन्सी राहण्यासाठी किंवा एखादी फिटनेस जर्नी चालू होताना काउन्सिलिंग पार्ट हा खूप महत्वाचा आहे. तर क्लायंटला सर्वात पहिला ट्रेनरचा म्हणजे ट्रेनरने काय सांगितलं पाहिजे वगैरे याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? कधीही एक नवीन क्लायंट तुमच्याकडे आला, तुमची एक नवीन पर्सनल ट्रेनिंग स्टार्ट होते, माझं म्हणणं आहे पहिली सुरुवात नेहमी काउन्सिलिंगनी झाली. कारण का त्या क्लायंटच्या मनामध्ये कितीतरी प्रश्न आहेत, मग त्या प्रश्नांची उत्तरं देणे हे पहिलं इम्पॉर्टंट आहे तुमची ट्रेनिंग स्टार्ट करायच्या अगोदर. म्हणजे तुम्ही त्यांचा उद्देश जाणून घेतला. तुमचा क्लायंट आहे समजा, फॉर एक्झाम्पल त्यांनी सांगितलं मला वजन कमी करायचंय, त्यांनी अजून सांगितलं जसं नॉर्मली लोक बोलतात पूर्ण शरीरामध्ये जास्त फॅट पोटावरती आहे, तर पोट कसं कमी करायचं. मग आता कितीतरी प्रश्न आहेत त्याच्या मनात, जरा समजून घ्या तुम्ही. मी कार्डिओ केला पाहिजे का, मी ऍब्सचे वर्कआउट जास्त केले पाहिजे का,
मी खाण्यामध्ये भात कमी केला पाहिजे का, हे कॉमन प्रश्न येतात का नाही? पोट कमी करायचं असेल तर हे कॉमन प्रश्न असतात का नाही? बरोबर आहे. असे कितीतरी प्रश्न आहेत. मग त्या ट्रेनरनी काय करायचं, पहिला जो सेशन असतो हा नेहमी काउन्सिलिंगचा पाहिजे, जिथे तो हे सगळे पॉइंट एक एक पॉइंट त्यांना क्लिअर करतो. बरोबर. त्या क्लायंटचे पण प्रश्न असतात, ते प्रश्न विचारतात, ह्यांनी ते प्रश्न पण आन्सर केले. काउन्सिलिंग छान झाली, चांगली झाली, म्हणून त्यामुळे क्लायंटलाही समजलं की बाबा नॉलेजेबल आहे. बरोबर आहे. माझ्याकडे जो पर्सनल ट्रेनर आहे, ही इज द राईट पर्सन. नक्की. नॉलेज चांगलं आहे, माहिती आहे, विषयाची माहिती आहे, हा एक इम्प्रेशन आला. बरोबर आहे. आता तुम्ही सुरुवात करा. आता त्या क्लायंटचा तुमच्यावर विश्वास बसलेला आहे. आता ते डेफिनेटली तुमचं ऐकणार. तुम्ही जर त्यांना सांगितलं, हे बघा फॅट लॉस फक्त पोटावरनं फॅट कमी होत नाही, फॅट लॉस होतो तो अखंड शरीरातनं होतो, तर हे बोलताना तुम्ही त्यांना कारण दिलेलं आहे, तुम्ही समजवलेलं आहे असं का होतं, सायंटिफिक पद्धतीने तुम्ही समजवलेलं आहे, तर आता त्याचा विश्वास बसणार. आता तुम्ही जर सांगितलं बाबा ॲब्डॉमिनल एक्सरसाइज केल्याने तुमचे पोटाचे मसल स्ट्रॉंग होतात, कोरचे मसल मजबूत होतात, त्यांनी पोटावरचं फॅट कमी होत नाही, आता त्यांना समजणार, कारण का तुम्ही सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली. म्हणून काउन्सिलिंग इम्पॉर्टंट आहे. आणि परत मी सांगतो, ही काउन्सिलिंग तुम्ही कुठल्याही भाषेमध्ये देऊ शकता, जी भाषा त्याला समजते त्या भाषेमध्ये द्या. तुम्ही मराठीत बोला, हिंदीमध्ये बोला, किंवा दुसऱ्या कुठल्या भाषेत जे त्याच्यामध्ये ते कम्फर्टेबल आहात, तुम्ही कम्फर्टेबल आहात त्याच्यात समजवा, किंवा तुम्ही इंग्लिशमध्ये बोला, काही प्रॉब्लेम नाही. आणि यामुळे ट्रेनरचा सुद्धा बराच जो स्ट्रेस आहे कमी होतो. कारण एकदा ज्यावेळेला त्याला, उदाहरणार्थ तुम्ही दिला की ॲपचे वर्कआउट केल्यानंतर, कोअरचे एक्सरसाइज केल्यानंतर पोटावरचं फॅट कमी होत नाही, हे ज्यावेळेला आपण मेंबरला सांगेल त्यावेळेला तो एक ठराविक एक्सरसाइज तो सांगितल्यानुसार तो करेल. बरोबर आहे. 15 रिपिटेशन. आता मला सांगा, आता फॉर एक्झाम्पल त्यांनी सांगितलेलं आहे पोटावरचं फॅट कमी करायचं, याच्या डोक्यामध्ये असं इम्प्रेशन आहे की मला बहुतेक हा आठवड्यातनं 3-4 वेळा ॲब्डॉमिनल ट्रेनिंग देणं, असं बहुतेक त्याच्या मनात, त्या क्लायंटच्या मनामध्ये हे प्रश्न असतात. पण त्या ट्रेनरला माहिती आहे असं होत नाही, तर तो आठवड्यातनं एकदा किंवा मॅक्सिमम 2दा त्यांना ॲब्डॉमिनल ट्रेनिंग, बरोबर, एकदा ॲब्डॉमिनल ट्रेनिंग दिली. पण नाव त्यांना माहिती आहे ना, त्यांना माहिती आहे एकदा का ॲब्डॉमिनल ट्रेनिंग एकदाच का दिली जाते. प्रश्न नाही आहेत ना, प्रश्नांचे उत्तर दिलेले आहेत, झालेलं आहे सगळं समजून. सो आता त्याच्याकडे क्वेरीज नाही आहेत, त्यांना माहिती आहे असंच होणार आहे. तुम्ही एका पद्धतीने तुमच्या क्लायंटला मेंटली तयार करताय काउन्सिलिंग करून, आणि म्हणून काउन्सिलिंग अत्यंत इम्पॉर्टंट आहे. येस, म्हणजे ज्या पद्धतीने फॉर्म ऑन टेक्निक एक्सरसाइज मध्ये सर्वात पहिल्या महत्वाच्या आहेत, तरच आपण इंटेन्सिटी पुढे आपण चांगल्या पद्धतीने इम्प्रूव्ह करू शकतो. आणि मी इकडे अजून एक ऍड करीन, फक्त पर्सनल ट्रेनर बद्दल नाही, जिम्स मध्ये पण जेव्हा इन्क्वायरी येते, तर इन्क्वायरी आल्यानंतर तुम्ही जेव्हा त्यांना जिम वगैरे दाखवता, त्यावेळेला पण त्याच्यानंतर काउन्सिलिंग सेशन अत्यंत इम्पॉर्टंट आहे. तो कुठेतरी लॅक होतो. म्हणजे तुम्ही करून बघा, तुमचे जिमचे सेल्स बघा कसे वाढतात. येस, आय एग्री. कारण बऱ्याच जिम मध्ये काय होतं की जसं ते पैलवान फिरवल्यासारखं ते फिरवून आणतात आखाड्यामधून, जसं हे केलं जातं. नक्की खूप गरजेचं आहे. म्हणजे जिम दाखवण्यापासून मेंबरला त्याच्या गोलनुसार त्याचं काउन्सिलिंग जर आपण व्यवस्थित केलं तर तो मेंबर तिथून हलणार नाही, किंवा जो जिमचा इन्कम सुद्धा त्याच्यामध्ये वाढू शकतो. नक्कीच. पुढचा प्रश्न असा आहे की सप्लिमेंट बद्दल सखोल माहिती किंवा सप्लिमेंट वापरणं खरंच गरजेचं आहे का? ओके, याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? बघा, सप्लिमेंट म्हणजे काय? डायटरी सप्लिमेंट जेव्हा आपण म्हणतो, सप्लिमेंट म्हणजे ॲडिशन, डायटरी सप्लिमेंट म्हणजे आपण आपल्या आहारामध्ये काहीतरी ऍड करतोय, त्याला आपण म्हणतो सप्लिमेंट. काय ऍड करतोय? जे गरजेचं आहे ते आपण ऍड करतोय. ओके, ते आपण ऍड करतोय. काय ऍड करतोय? कारण का नॉर्मली तुम्ही ते दुसऱ्या फूड मधनं जितकं तुम्हाला पाहिजे ते तुम्ही घेऊ शकत नाही, म्हणून कदाचित आपण ऍड करतोय. तर याला म्हणतो आपण सप्लिमेंट, डायटरी सप्लिमेंट. डायटरी सप्लिमेंट घेतलंच पाहिजे का, हा पहिला तुमचा प्रश्न. पूर्ण दिवसामध्ये एक्सरसाइज करणाऱ्या माणसाबद्दल मी सांगतोय. पहिलं मी एक्सरसाइज करणाऱ्या क्लायंट बद्दल बोलीन, आणि नंतर मी जो एक्सरसाइज करत नाहीये त्याच्याबद्दल मी बोलीन. एक्सरसाइज करणारा जो माणूस आहे त्यांनी दिवसभरामध्ये सगळ्या मीलमध्ये सप्लिमेंट जर त्यांनी नाही घेतलं, मी वे प्रोटीन बद्दल बोलतो, त्यांनी सगळ्या मीलमध्ये वे प्रोटीन नाही घेतलं, पण एक्सरसाइज झाल्यानंतर जो पोस्ट वर्कआउट मील असतो ना, तिथे वे प्रोटीन अत्यंत इम्पॉर्टंट आहे. का? कारण का तिकडे तुम्हाला जे प्रोटीन हवं असतं
तुमची रिकव्हरी प्रोसेस स्टार्ट करायला ते सिम्पल फॉर्म मध्ये पाहिजे. तिकडे सिम्पल फॉर्म मध्ये पाहिजे. म्हणजे लगेच तुम्ही ट्रेनिंग नंतर तुमच्या बॉडीमध्ये ज्याला आपण म्हणतो प्रोटीन सिंथेसिस, प्रोटीन तयार होणे, ही जी क्रिया आहे ही फटाफट झाली पाहिजे. म्हणून तिकडे आपण म्हणतो तुम्ही वे प्रोटीन घ्या आणि ते पण पाण्यातनं घ्या. पाण्यातनं का, दुधातनं का नको? कारण का दुधामध्ये अजून एक प्रोटीन असतं ज्याला केझिन म्हणतो आपण. आता केझिन मध्ये जर ते वे मिक्स झालं तर त्याचं ऍब्झॉर्प्शन स्लो होतं. म्हणून तिथे पाण्यातनं घ्या. तर चांगला इंटेन्स वर्कआउट करणारा माणूस आहे, दिवसभर त्याला सप्लिमेंट घ्यायचं नाहीये, ओके, पण वर्कआउट नंतर तरी त्यांनी सप्लिमेंट घ्यावं. आणि बाकीच्या मीलमध्ये त्याला होल फूड खायचे असतील, चिकन खायचंय, अंड खायचंय, पनीर खायचंय, योगर्ट घ्यायचंय, हे तो घेऊ शकतो. नक्कीच. बरोबर आहे. जो वर्कआउट करत नाही तिकडे मी येतो. प्रोटीन, आपण प्रोटीन सप्लिमेंट बद्दल बोलतोय तर प्रोटीन बद्दल एक गोष्ट प्लीज समजून घ्या. प्रोटीन हे फक्त वर्कआउट करणाऱ्या माणसाला किंवा एक्सरसाइज करणाऱ्या माणसालाच हवं असतं असं नव्हे. प्रोटीनचे भरपूर काम आहेत आपल्या शरीरामध्ये. फक्त प्रोटीन आपल्या शरीरामध्ये फक्त मसल वाढवतो, मसलला रिकव्हर करतो एवढंच काम नाहीये त्याचं. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक टिश्यू मध्ये, प्रत्येक ऑर्गन मध्ये तुम्हाला प्रोटीन पाहिजे. हॉर्मोन्स प्रोटीननी बनतात, एन्झाईम्स प्रोटीननी बनतात. हाडामध्ये आपण म्हणतो हाडाची घनता वाढवायला कॅल्शियम लागतो, पण हाडामध्ये कॅल्शियम स्टोअर करायला जो स्टोअर होतो ना, तो जो स्ट्रक्चर असतो, कॅल्शियमला स्टोअर करणारा जो स्ट्रक्चर असतो, तो स्ट्रक्चर पण प्रोटीननी बनतो. म्हणजे प्रोटीनची एवढी काम आहेत. मग एक व्यक्ती जो ट्रेनिंग करत नाहीये त्याला पण आपल्या बॉडी वेट अनुसार किंवा त्यांच्या रोजच्या गरजेनुसार त्याला प्रोटीन घ्यायला लागतंय. आता ते प्रोटीन समजा तो प्रत्येक वेळेला होल फूड, प्रत्येक वेळेला अंड, प्रत्येक वेळेला पनीर किंवा प्रत्येक वेळेला तो काय चिकन, मासे, ह्याच्यातनं जर तो घेऊ शकत नाहीये तर तो प्रोटीन सप्लिमेंटचा वापर करू शकतो. काही प्रॉब्लेम नाहीये तिकडे. पण त्याची रिक्वायरमेंट जी प्रोटीनची असेल ही एक्सरसाइज करणाऱ्या माणसापेक्षा कमी असणार. एक्सरसाइज करणाऱ्या माणसाला जास्त लागणार, त्याची रिक्वायरमेंट जास्त आहे कारण का तो मेहनत करतो. जो एक्सरसाइज करत नाहीये तो सेडेंटरी लाईफस्टाईलचा माणूस आहे, त्याला प्रोटीनची गरज, त्याची रिक्वायरमेंट कमी असते. प्रत्येकाच्या इंडिव्हिज्युअल वरती ते आहे. म्हणजे एखादा ऍडव्हान्स आहे का, इंटरमिडिएट आहे का, बिगनर आहे. मी अजून एक इकडे मला ऍड करायचंय. आपण म्हणतो ना डायटरी प्रोटीन. डायटरी प्रोटीन आपण लहानपणापासून खातोय. हा प्रश्न लोकांना आत्ताच काय येतोय? लहानपणी बाळांना आपण सॅरेलॅक किंवा असे बेबी फूड आपण देतो, ते डायटरी प्रोटीन आहे किंवा डायटरी सप्लिमेंट आहे. ते इट इज अ डायटरी सप्लिमेंट. बॉर्नव्हिटा, हॉर्लिक्स सारखे जे आपण जे ओव्हलटीन बघतो लहान मुलांना दिलं जातं, ते डायटरी सप्लिमेंट आहे. कॅल्शियम सँडो, इट इज अ डायटरी सप्लिमेंट. बरोबर आहे. मग वे प्रोटीन इज अ डायटरी सप्लिमेंट. म्हणजे सप्लिमेंट अशी काही वाईट नाहीये, ते रिक्वायरमेंट नुसार आपण ती घेतली तर त्याचे काही साईड इफेक्ट म्हणजे काही नाहीये. करेक्ट.